आमच्या घराचं इंटिरियर करताना माझे पती आणि मी आम्हाला दोघांनाही एथनिक स्टाईल आवडते, तर आम्ही त्याच शोधात होतो. आणि वेदांतीच्या घरी तिने तिच्या आईच्या घराचं इंटिरियर त्याच पद्धतीने केलं होतं आणि ते आम्हाला खूप आवडलं, म्हणून आम्ही तिच्यावर सोपवून दिलेलं. हे घर डिझाईन करताना क्लायंटची म्हणजे सर आणि मॅडम दोघांची आवड लक्षात घेऊन, त्यांचा इंटरेस्ट लक्षात घेऊन असं वाटलं होतं की आपण जरा आपल्या मूळचा म्हणजे पारंपरिक मटेरियल्स वापरायला हवे. सँडस्टोनवरती जरा राजस्थानी पद्धतीची कार्विंग केलेली आहे. आतमध्ये गेलं तर आपण मूर्ती आहे, तर ती मूर्ती सुद्धा जरा चेहऱ्यावरती कर्नाटकी छाप असलेली छान सरस्वतीची मूर्ती आहे. ही जी फ्रेम आहे पूर्णपणे साधारण 400 वर्ष जुनं हे लाकूड आहे. ह्याला पूर्णपणे आपण नंतर अपसायकल केलं आहे, त्याला पॉलिश केलेलं आहे. थोडासा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीचा लुक हवा होता. कापड कसं असावं ह्याबाबतीत सुद्धा मग निसर्गातले काही एलिमेंट्स असायला हवे. तसंच कापड काही ठिकाणी अशा छोट्या गोष्टींमध्ये वापरले, की टेबल क्लॉथ म्हणून, त्यानंतर सोफ्यावरचे थ्रोज म्हणून रंगीबेरंगी गोष्टी वापरल्या. तिथे सुद्धा थोडंसं कल्चरल इफेक्ट यावं म्हणून जुन्या पद्धतीच्या गोधड्या असतात त्याही वापरल्या. तिच्या आयडियाज खूप युनिक होत्या, त्या आम्हाला खूप आवडल्या. आणि त्या आयडियाज एक्झिक्यूट करण्यासाठी तिचे जे रिसोर्सेस आहेत ते अतिशय उत्तम असतात, त्यामुळे आपल्याला जास्ती शोधायची गरज पडत नाही. सगळं इंटिरियर वगैरे झाल्यानंतरचा मेन पार्ट मेंटेनन्स असतो, त्यासाठीचा तिचा आणि तिच्या टीमचा सपोर्ट खूप चांगला असतो नेहमीच, त्यामुळे आम्हाला तिचं काम खूपच आवडलं.